पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यावरणपूरक संकल्पनेतून साकारलेल्या एक पेड़ मां के नाम या उपक्रमांतर्गत पुणे शहरातील कोथरूड मध्य मंडळातर्फे म्हातोबा गडावर भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनंदनीय उपक्रम यशस्वीरित्या पार पडला। संपूर्ण देशात पर्यावरण संरक्षणाची आणि वृक्षारोपणाची चळवळ अधिक तीव्र करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पेड़ मां के नाम ही संकल्पना मांडली आहे। या उपक्रमाचा मुख्य उद्देश प्रत्येक व्यक्तीला आपल्या आईच्या नावाने एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची प्रेरणा देणे हा आहे। निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच भावी पिढ्यांसाठी स्वच्छ आणि हरित पर्यावरणाची निर्मिती करणे हे यामागील प्रमुख उद्दिष्ट आहे। याच उद्दिष्टाला अनुसरून कोथरूडमधील या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। म्हातोबा गडासारख्या निसर्गरम्य ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केल्याने वृक्षारोपणाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले। या कार्यक्रमात पहलगाम येथील अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले स्वर्गीय संतोष जगदाळे व स्वर्गीय कौस्तुभ गणबोटे यांच्या स्मरणार्थ पण वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी कैलासवासी संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे, कन्या आसावरी जगदाळे, कैलासवासी कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी संगीता गणबोटे, चिरंजीव कुणाल गणबोटे इत्यादी उपस्थित होते। या वृक्षारोपण कार्यक्रमाला भाजपचे सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि कोथरूड परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अनेकांनी आपल्या कुटुंबासह येऊन वृक्षारोपणात सक्रिय सहभाग घेतला। लहान मुलांनीही उत्साहाने झाडे लावली, ज्यामुळे त्यांच्यातली पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण झाली। उपस्थित सर्वांनी एक पेड़ मां के नाम या उपक्रमाचे कौतुक केले। एकूणच देशातील बदललेलं हवामानाचं स्वरूप आणि त्यानंतर माननीय पंतप्रधानांनी देशवासियांना केलेलं आवाहन एक पेड़ मां के नाम या आव्हानानंतर मागच्या जवळपास 1 वर्षामध्ये देशभरात या संकल्पनेवरती आधारित जवळपास 140 कोटी वृक्षांचं लागवड झाली, वृक्षारोपण करण्यात आलं। आज पुण्यामध्ये सुद्धा याच मोहिमेच्या अंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक पेड़ मां के नामच्या या उपक्रमामध्ये जवळपास 500 झाडांची आज या ठिकाणी रोपण होतंय। मला असं वाटतं की इतका उदंड प्रतिसाद, उत्स्फूर्त प्रतिसाद देशवासियांनी मोदीजींच्या आव्हानाला दिला। निश्चितपणे हवामानातील बदल असतील, प्रदूषणाची पातळी ही नियंत्रणात राखण्याची असेल, पर्यावरणाचा समतोल राखणं असेल, याला निश्चितच या उपक्रमानं मोठी मदत होणार आहे। आणि आजही आपण पाहतो की देशवासी पूर्ण देशामध्ये या उपक्रमाला मोठा प्रतिसाद देत आहेत। कोथरूडमध्ये सुद्धा आज पुण्यात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचे निलेश कोंडवकर आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी हा उपक्रम राबवला। राज्याचे मंत्री माननीय चंद्रकांत दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते आणि विशेष करून आजच्या याचं एक वैशिष्ट्य आहे वृक्षारोपणाचं की पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातले दोन तरुण जे शहीद झाले, ज्यांना मरण पत्करावं लागलं, ते माननीय स्वर्गीय संतोषजी जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या स्मरणार्थ सुद्धा आजच्या या कार्यक्रमाचं एक प्रयोजन आहे। मला असं वाटतं की शेवटी समाजात काम करत असताना आजची समाजाची गरज आणि शेवटी संवेदनशीलता या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। त्याच आमच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जपल्यात असं म्हणायला हरकत नाही। मी सुद्धा माननीय मोदीजींच्या या आव्हानाला देशवासियांना मी आव्हान करीन, प्रतिसाद आपण असाच अजून व्यापक स्वरूपात देऊया आणि या देशामध्ये खऱ्या अर्थानं हे जे काही आपल्याला अडचणी किंवा काही समस्यांना सामोरं जावं लागते ते निश्चितपणे बंद होईल, कमी होईल। आणि त्यामुळे सगळ्यांनी येऊया, एकत्र येऊ आणि पुन्हा एकदा आपण हा संकल्प करूया की मोठ्या प्रमाणामध्ये पुढच्या आगामी काळामध्ये सुद्धा एक पेड़ मां के नाम या संकल्पनेच्या आधारात या देशामध्ये मोठ्या संख्येने आपण वृक्षारोपण करूया। मोठ्या प्रमाणावर झाडं लावल्याशिवाय आणि जगवल्याशिवाय यापुढे निसर्गाचा जो समतोल बिघडलाय तो पुन्हा साधला जाणार नाही आणि त्यामुळे हा एक जीवनाचा भागच करायला लागेल। जसं बाकीच्या गोष्टी करतो तसं इंडिव्हिज्युअल व्यक्ती म्हणून आणि सामूहिक सारखी जिथे जिथे स्कोप आहे तिथे झाडं लावत जाणं। याच सगळ्या क्षेत्राचा एक चांगला प्लॅनही फॉरेस्टने आता केला आहे की ज्याच्यामध्ये जी झाडं ही अनावश्यक आहेत, ज्याच्यामध्ये कुठलंही फळ मिळत नाही, फूल मिळत नाही, कुठला पक्षी बसत नाही, अशी काढून प्लेन ग्राउंड तयार करणं, नव्याने चांगली झाडं लावणं, ती सगळ्यांनी मिळून जगवणं असा मेजर पोर्शन आहे। आणि अशा टेकड्यांवर लोकांनी केवळ प्राणवायू चांगला मिळतो म्हणून फिरायला न येता काही तिथे बसावं, बघावं, अशाही काही गोष्टी विकसित कराव्यात असा एक चांगला प्लॅन तयार झाला आहे।
अण्णाच्या कोल्हापूरच्या पुण्याच्या प्रवासामध्ये महानगरपालिकेवर बैठक घ्यायची, कारण महानगरपालिकेचं त्यांचं 2 वर्षापूर्वी ॲग्रीमेंट संपलं, ते कंटिन्यू झालेलं नाही. कलेक्टरांशी त्यांचं ॲग्रीमेंट होतं, ते पुन्हा संपलेलं कंटिन्यू झालेलं नाही. तर ह्याही गोष्टी आगामी काळात होतील. पण ही मोठी आनंदाची बाब आहे की लोक उत्स्फूर्तपणे या विषयामध्ये खूप काम करतात. मी सगळ्यांचं याबद्दल अभिनंदन करतो की कोणी आपल्याला हे तुम्ही केलं तर नोकरीत इन्क्रीमेंट होणार आहे आणि कॉलेजला 2 मार्क वाढवणार आहेत असलं काही नसताना विदाऊट एनी इन्सेंटिव्ह सगळे करतात.